नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे पालकचं बी आहे जे माझ्या घराच्या बाजूला जी खाली जागा आहे त्यामध्ये पाणी साचलेलं असतं भरपूर पावसाळ्यातलं. आणि पाणी आटून गेलं की त्यात भरपूर असा पालक निघत असतो. म्हणजे तिथं बी असं भरपूर प्रमाणात पडलेलं असतं. आता याच पालकाचं बी परत पडणार आहे. त्यावेळेस पुढच्या वर्षी पण हा पालक खूप जोरात आणि एवढाच पालक आपल्याला मिळणार आहे. आणि तो पण हररोज आपण 1 किलो पालक नेत असतो. आणि ही टोमॅटोची आहे. हे गावाच्या कुपाटीने आणि खाली प्लॉटमध्ये टमाटे भरपूर निघत असतात. हे गावठी टमाटे आहेत, याला चेरी टमाटे बोलतात. आणि हे टमाटे पण आपल्या कोंबड्या खूप आवडीने खातात. आणि खाद्याचा खर्च याप्रमाणे थोडाफार कमी होतो. बघा, या टमाट्याची क्वालिटी बघा कशी आहे. विकायला जर गेलं तर विकत पण घेतात लोक, असे टमाटे आहेत हे. आणि शेडवर आलो, बघा कोंबड्या आणि कोंबड्याचे पिल्ले कसे आवडीने खातात. तर सर्व धूम करतात, इकडे तिकडे पळत राहतात खाद्य खाण्यासाठी. आणि टोमॅटो आणि पालकमध्ये जे व्हिटॅमिन असते ते पण यांना मिळते. सर्व पिल्लांना आणि कोंबड्यांना हे आवडीचं खाद्य आहे. त्यामुळे मी रोज किंवा 2 दिवस आड असं मी खाद्य यांना आणत असतो. थोडाफार का होईना पण आपला खाद्याचा खर्च कमी होतो, तेच भरपूर आहे. आणि आणखीन पण खाद्य मी दिलेलं आहे. आणि ही एक कोंबडी आहे जिच्या खाली आपण नागपूरहून एक असीलचे अंडे बोलावले, तर ते अंडे आपण असीलचे त्या कोंबडीखाली ठेवलेले आहेत. आणि ही मागची बॅच आहे. आणि बघा, याच्यात कोंबड्या कशा सर्व खाली प्लॉटमध्ये आपल्या फिरत आहेत. म्हणजे आता तो ब्रीडर विकला तेव्हापासून ह्या पिल्लांना काही त्रास नाही आहे. आणि यामध्ये ही आपली लंगडी कोंबडी आणि तो कोंबडा सोडलेला असतो. आणि मेन म्हणजे तो कोंबडा विकला आपण तेव्हापासून आपल्या बाकीच्या कोंबड्यांना काही त्रास नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित चालतात. आणि बघा, हा अजोलाचा प्लांट आहे आपला. हा अजोलाचा प्लांट मी याच्यासाठीच लावला की कोंबड्यांना जे बाकीचे घटक मिळत नाही ते अजोलामधून आपल्याला सर्व घटक मिळतात. खूप आवडीने खातात. 1 नंबर क्वालिटीमध्ये बनला. मागच्या वेळेस हा जळून गेला आणि त्यातलाच तो थोडा राहिला होता. बघा क्वालिटी बघा याची.